इयत्ता 7वी मराठी, पाठ 6वा, थोरांची ओळख, डॉक्टर खानकोजे. या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 28वर प्रश्न पहिला पहा. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. यातील पहिला, तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. तर हे विधान सत्य आहे. दुसरा, भाऊंचे मन वळवण्यात वडिलांना यश आलं. हे विधान असत्य आहे. तिसरा, लोकमान्य टिळकांनी त्यांना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला. हे विधान सत्य आहे. भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले. हे विधान सत्य आहे. प्रश्न दुसरा, खालील आकृती पूर्ण करा. भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयावर भाषण देत. तर या ठिकाणी 3 पर्याय आपल्याला लिहायचे आहेत. तर भाऊ खेडोपाडी जाऊन स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषण देत. प्रश्न तिसरा, कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. यातील पहिला, भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी डॅश येथे प्राप्त केली. पर्याय दिलेले आहेत जपान, अमेरिका आणि मेक्सिको. तर याचे योग्य पर्याय अमेरिका आहे. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली. दुसरा पहा, डॅश या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. ऑप्शन्स फिजिक्स, जेनेटिक्स आणि मॅथेमॅटिक्स. जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. तिसरा पहा, भाऊंनी डॅश या विषयात डॉक्टरेट मिळवली. पर्याय आहेत वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि कृषीशास्त्र. योग्य उत्तर पहा, भाऊंनी कृषीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. प्रश्न चौथा, मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी तयार करा. उत्तर, मक्यापासून तयार होणारे पदार्थ: पॉपकॉर्न म्हणजेच लाह्या, रोटी म्हणजेच भाकरी, तेल आणि भाजी. यानंतर चर्चा करूया या सदरामधील प्रश्न पहा. कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढली आहे. या विषयावर वर्गात चर्चा करा. कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे संकरित बियाणांचा शोध लागला आहे, ज्यामुळे पिकांवर जास्त आजार पडत नाहीत, अळी लागत नाही व भरघोस पीक येते, ज्यामुळे उत्पन्न वाढते व धान्याची विपुलता वाढते. याचाच अर्थ कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढलेली आहे. यानंतर शोध घेऊया या सदरामध्ये काय सांगितले पहा. दूरदर्शन, वृत्तपत्रे, पुस्तके, आंतरजाल यासारख्या विविध माध्यमाद्वारे तुम्हाला आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवा. त्या माहितींचे हस्तलिखित तयार करा. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती संग्रहित करा आणि ती माहिती लिहून त्यांचे हस्तलिखित तयार करा. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 29वरील तुम्ही काय कराल या सदरातील प्रश्न पहा. तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात. तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे. अशा वेळेस तुम्ही काय कराल? आम्ही परिसरात पडलेल्या पाण्याच्या बाटल्या व कचरा एखाद्या पिशवीत जमा करू आणि योग्य जागी नेऊन ठेवू. त्या परिसरात
स्वच्छता ठेवण्याविषयीचे फलक लावू, कचरा पेट्या ठेवू, तसेच तेथील व्यवस्थापन समितीशी म्हणजेच गड व्यवस्थापन समितीशी स्वच्छता व शिस्त पालनासंबंधित चर्चा करू. यानंतर पुढचा प्रश्न पहा. खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. तर या ठिकाणी आपल्याला 4 वाक्ये दिलेली आहेत. या वाक्यातील क्रियापद, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखून लिहायचा आहे. पहिलं वाक्य पहा. काल तो मुंबईला गेला. तर या वाक्यातील क्रियापद गेला हे आहे. तर क्रियाविशेषण काल. क्रियाविशेषणाचा प्रकार म्हणजेच काल हे कालवाचक क्रियाविशेषण आहे. त्यानंतर दुसरं वाक्य पहा. तो भरभर जेवतो. या वाक्यातील जेवतो हे क्रियापद आहे. भरभर हे क्रियाविशेषण आहे आणि हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. तिसरं वाक्य पहा. इथे शहाळी मिळतात. यातील मिळतात हे क्रियापद आहे. इथे हे क्रियाविशेषण आहे आणि हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. त्यानंतर चौथं वाक्य पहा. मी तो धडा 2दा वाचला. या वाक्यातील क्रियापद वाचला आहे आणि क्रियाविशेषण 2दा आहे. 2दा हे संख्यावाचक क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा. कंसामधील शब्द पहा. ढसाढसा, सावकाश, टपटप आणि आपोआप. पहिलं वाक्य. माझ्या डोळ्यातून डॅश आसवे गळू लागली. माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली. दुसरं वाक्य. मी आईच्या गळ्यात पडून डॅश रडलो. मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो. तिसरं. रात्र होताच सगळ्यांचे डोळे डॅश मिटू लागतात. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. चौथं. पक्षाने आपले पंख डॅश फडफडवले. पक्षाने आपले पंख सावकाश फडफडवले.